निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट टाकाऊ नाही, कारण निसर्गात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा निसर्ग पुरेपूर वापर करीत असतो. त्यामुळे निसर्ग कचरा निर्माण करत नाही. माणसाने त्याच्या दृष्टीने टाकाऊ झालेल्या वस्तूंना कचरा म्हटले आणि कचऱ्याची एक महाभयंकर समस्या निर्माण झाली. एखाद्या वस्तूचा आपल्याला उपयोग संपला की ती वस्तू आपल्या दृष्टीने कचरा होते. वाढत चाललेली लोकसंख्या, वाढणारे उद्योग, निरनिराळ्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर यामुळे कचरासुद्धा फार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागलेला आहे. पूर्वी पुडीला बांधलेला दोरासुद्धा जपून ठेवून त्याचा वापर केला जात असे. पण आता एकदा वापरली की वस्तू टाकूनच दिली जाते. वापरा आणि टाकून द्या अशाच गोष्टींचा वापर सध्या वाढलेला आहे. त्याचप्रमाणे यूज अँड थ्रो संस्कृतीसुद्धा पसरत चाललेली आहे, ज्यामुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे आणि या कचऱ्यामुळे हवेचे, पाण्याचे आणि जमिनीचे अशा हे तिन्ही प्रकारचे प्रदूषण होत आहे. आणि या कचऱ्यामध्ये वाढत असलेला चिंताजनक भाग म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिक कचरा ही भयंकर डोकेदुखी बनलेली आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही विघटनशील आहे. ती निसर्गातून येते तशी निसर्गात परतही जाते. प्लास्टिक ही मानवनिर्मित गोष्ट आहे, जी विघटनशील नाही आणि तिचा वर्षानुवर्षे नाश होत नाही. त्यामुळे प्लास्टिक ही एक मोठी समस्या होऊन बसलेली आहे. त्यानुसार आज आपण आपल्या लेक्चरमध्ये घनकचरा व्यवस्थापन म्हणजे हा घनकचरा तयार होतोय पण त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं होऊ शकेल याविषयी माहिती पाहणार आहोत. तेव्हा आपण या कचऱ्याचे प्रथमतः प्रकार म्हणजे घनकचरा म्हणजे काय याविषयी जाणून घेऊयात. तर अशा या घनकचऱ्यामध्ये प्रामुख्याने घरगुती कचरा, व्यावसायिक कचरा, कार्यालयीन कचरा, त्याच पद्धतीने बांधकाम आणि घरे पाडतानाचा कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि औद्योगिक कचरा यांचा समावेश होत असतो. घनकचरा कोणत्या प्रकारचा असतो हे आपण जाणून घेतले, पण ह्या घनकचऱ्याचे आयुष्य म्हणजे त्याचे विघटन होण्यास किती कालावधी लागतो याविषयी आपण जाणून घेऊया. तर आपल्या समोरील तक्त्यामध्ये जे दिलेले आहे त्यावरून कलिंगडाच्या साली किंवा केळांच्या साली यांच्यासाठी साधारणतः 3 ते 4 आठवडे लागतात की ज्या कालावधीमध्ये त्यांचे विघटन होऊ शकते. त्याच पद्धतीने कापडी जी पिशव्या आहेत त्यांचा कालावधी जो आहे तो 1 ते 2 महिन्यांचा आहे आणि लोकरीच्या वस्तू ज्या आहेत त्यांचा कालावधी, विघटन होण्याचा कालावधी जो आहे तो 1 वर्षांचा आहे. त्याचप्रमाणे लाकूड याचा जो कालावधी आहे तो 10 ते 15 वर्षांचा आहे. तर लेदरचे म्हणजे चमड्याचे जे बॅग्स आहेत, बूट आहेत किंवा चप्पल आहेत त्यांचा विघटन होण्याचा कालावधी जो आहे तो 40 ते 50 वर्षांचा आहे. त्याच पद्धतीने धातूचे जे कॅन असतात त्यांचा 50 ते 100 वर्ष एवढा कालावधी असतो. तर प्लास्टिकची पिशवी ही 10 ते 100 वर्षापर्यंत तिचं विघटन हे होऊ शकतं. म्हणजे तिचं विघटन होण्याचा कालावधी जो आहे तो साधारणतः 10 ते 100 वर्षापर्यंत असू शकतो. आणि काचेच्या ज्या बाटल्या आहेत त्यांचे विघटन होण्यास साधारणतः 1000 वर्ष लागतात. म्हणजे यावरून आपल्याला समजू शकते की आपण ज्या घरगुती किंवा ज्या आपल्या वापरात नसलेल्या वस्तू फेकून देत असतो त्या आपल्या घरातून तर हद्दपार झालेल्या असतात, पण निसर्गातून त्या हद्दपार होण्यासाठी फार मोठा कालावधी जाऊ लागतो. पण तो कालावधी जात असताना त्याचे इतर जे गंभीर परिणाम आहेत ते आपणाला सर्वार्थाने भोगावे लागत असतात. तर मग असे या घनकचऱ्याचे प्रकार, आपण कोणत्या प्रकारचा कचरा असतो ते जाणून घेतले, पण घनकचऱ्याचे जे प्रकार आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया. त्यातले घनकचऱ्याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे तो जैव विघटनशील कचरा आणि दुसरा जो आहे तो अजैव विघटनशील कचरा. म्हणजे जसे की जो कचरा सामान्यतः वनस्पती किंवा प्राण्यांच्या स्रोतामधून तयार होतो आणि इतर प्राण्यांकडून त्याचे विघटन केले जाते अशा कचऱ्याला जैव विघटनशील कचरा असे म्हणतात. आणि हा कचरा सामान्यतः हिरवा कचरा, अन्न, कागदाचा कचरा आणि बागकाम कचरा इत्यादीपासून तयार होत असतो. तर अजैव विघटनशील कचरा म्हणजेच नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट याच्यामध्ये साधारणतः नैसर्गिकरित्या न विघटन होणारा कचरा हा समाविष्ट होत असतो आणि तो सजीवांसाठी आणि पर्यावरणासाठी देखील हानिकारक असतो की ज्याच्यामध्ये प्लास्टिक, रबर, काच, धातू, थर्मोकॉल, इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादीचा समावेश होत असतो. त्याच पद्धतीने घनकचऱ्याचे पुढील प्रकारे देखील वर्गीकरण केले जाते. म्हणजे जसं की ओला कचरा, सुका कचरा की ज्याच्यामध्ये स्वयंपाकघरातील कचरा, भाज्यांची साले, अंड्यांची टरफले, केस, नखे, बागेतील कचरा,
नारळाच्या करवंट्या यांचा समावेश होत असतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, थर्मोकॉल, काच, कागद, पुठ्ठे आणि धातूचे डबे यांचा समावेश होत असतो. तर अशा या घन कचऱ्याचे स्रोत आत्ता जे आपण प्रकार सांगितलेले होते त्यामध्येच त्यांचे स्रोत देखील समाविष्ट आहेत. घरगुती कचरा की ज्याच्यामध्ये आपण आता पाहिलं की तो ओला कचरा म्हणून आपण जाणून घेतला की ज्याच्यामध्ये भाजीपाल्यांची साले, खराब झालेले अन्न, काचेच्या वस्तू, पुठ्ठा, प्लास्टिक पिशव्या, फोम, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि फर्निचर इत्यादी वस्तूंचा समावेश होत असतो. तर घन कचऱ्याचा अजून देखील एक स्रोत आहे तो म्हणजे शेतीचा कचरा की याच्यामध्ये पिकांचे अवशेष, जनावरांच्या विष्ठा, पीक प्रक्रियेतील कचरा यांचा समावेश होत असतो. आणि तिसऱ्या स्वरूपाचा कचरा जो आहे त्याच्यामध्ये व्यावसायिक कचरा यांचा समावेश होत असतो की यात पॅकेजिंग सामग्री, टाकाऊ, कार्यालयीन उपकरणे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादीचा समावेश होत असतो. तर जैववैद्यकीय कचरा हा क्लिनिक, पॅथॉलॉजी लॅब आणि हॉस्पिटलमधून येतो. यात प्रामुख्याने संसर्गजन्य कचरा जसे की सुया, चाकू, मलमपट्ट्या, शरीराचे भाग व कालबाह्य औषधे इत्यादी सारखे घटक असतात. यानंतरचा पुढील जो स्रोत आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा की याला ई कचरा असं देखील आपण म्हणतो. याचे प्रामुख्याने 3 मुख्य श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते. जसं की घरगुती उपकरणे, IT व दूरसंचार क्षेत्रातील उपकरणे आणि ग्राहक केंद्रित उपकरणे. तर रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन अशा मोठ्या घरगुती उपकरणांचे हे प्रतिनिधित्व करत असतात. तर पर्सनल कम्प्युटर, मॉनिटर आणि लॅपटॉप हे IT आणि टेलिकॉमचे प्रतिनिधित्व करतात. तर टेलिफोन म्हणजेच भ्रमणध्वनी, दूरदर्शन संच ग्राहक उपकरणांचे प्रतिनिधित्व करत असतात. तर अशा पद्धतीने ई कचरा हा मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत असतो. यानंतर पुढचा स्रोत आहे तो म्हणजे औद्योगिक स्रोत की यामध्ये औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण झालेली जी टाकाऊ पदार्थ असतात त्या घटकांचा त्यात समावेश होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपल्याला कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार त्याच पद्धतीने त्यांचे स्रोत याविषयी माहिती कळली. तर आता आपण ह्या कचऱ्याचे निराकरण कशा पद्धतीने करता येईल याविषयी जाणून घेऊया. की जसं कचरा हा सर्वस्वी मानवापासून निर्माण झालेला आहे. निसर्गापासून जरी निर्माण होत असला तरी तो निसर्ग त्याची विल्हेवाट लावत असतो. पण मानवाने तयार केलेला कचरा हा निसर्गाच्या सुद्धा आता आवाक्यात राहिलेला नाही आहे. त्याचे निराकरण करण्याचे काम हे आपणालाच करावे लागणार आहे. की याच्यामध्ये प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. ते म्हणजे पहिला मार्ग म्हणजे कचऱ्याची निर्मिती कमी करणे आणि दुसरा म्हणजे निर्माण झालेल्या किंवा उत्पादित झालेल्या कचऱ्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळवणे. याच्यामध्ये बघा, प्रत्येक माणसाची वृत्ती आहे की ती तुम्हाला माहीत आहे का या घटकामध्ये मांडलेली आहे. ती म्हणजे निंबी की त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे नॉट इन माय बॅक यार्ड. तर यामध्ये परसबागेमध्ये नको, माझ्या परसबागेमध्ये कोणताही कचरा नको की ही जी निंबी वृत्ती आहे ती कचरा समस्येला सामोरं जाण्यासाठी सहकार्य करण्यापासून प्रत्येकाला परावृत्त करत असते. की माझं दारांगण स्वच्छ दिसलं पाहिजे, दुसरीकडे किती का घाण असे ना, माझ्या इथे नको. आणि ह्या निंबी वृत्तीमुळेच आपल्याला सभोवतालचे वातावरण अस्वच्छ राहते. आणि आपण कचऱ्याच्या प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र कचरा कुंडी ठेवून आणि आपला कचरा क्षेत्र स्वच्छ ठेवून आपण काय करू शकतो, या निंबी वृत्तीला परावृत्त करू शकतो किंवा भंगार गोळा करून त्याचा आपण पुनर्वापर देखील करू शकतो. म्हणजेच कचरा त्याच्या उगमस्थानीच वेगळा करणे हे कचरा व्यवस्थापनाचे प्रमुख सूत्र आहे. तर अशा या कचरा व्यवस्थापन जे आहे ते 4 तत्वांवर आधारित आहेत. म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल अँड रिकवर. म्हणजेच कमी करा, पुनर्वापर करा, पुनर्चक्रीकरण करा आणि पुनर्प्राप्त करा. मग आता ह्या कचऱ्याची निर्मिती जी आहे ती कशी कमी करता येईल याविषयी आपण जाणून घेऊया. म्हणजेच कचरा हा रिड्यूस कसा करता येईल याविषयी आपण माहिती पाहूयात. आपल्याला माहिती आहे की कचरा निर्मिती ही पूर्णतः मानवनिर्मित कृती आहे. त्यामुळे तयार होणारे कचऱ्याचे प्रमाण जे आहे ते माणूस नक्कीच नियंत्रित करू शकतो. की ज्यामध्ये आपण आपल्या वर्तणुकीत बदल करून कचरा कपात करू शकतो. आणि यामुळे जी कपात झालेली आहे त्याचा फायदा कोणाला होणार आहे, तर महापालिकेला होणार आहे. की त्याच्यामध्ये जो खर्च वाढलेला असतो की ज्यामध्ये कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जो येणारा खर्च आहे तो कमी करता येऊ शकतो. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे पुनर्वापर करा. की कचऱ्याचा पुनर्वापर म्हणजेच रियूज आपण कशा पद्धतीनं करू शकतो. तर
ज्या काही गोष्टी आपल्या दृष्टीने टाकाऊ झालेल्या आहेत किंवा आपण त्या फेकून दिलेल्या आहेत त्या शक्य तितक्या गोष्टी दुरुस्त करून किंवा त्याच्यामध्ये थोडा बदल करून आपण त्या वापरल्या पाहिजेत. जसं की जुन्या वहीच्या न वापरलेल्या पानांपासून आपण नवीन वही बनवू शकतो किंवा जुन्या कापडांच्या तुकड्यांपासून आपण उशीचे कवर, पाय पुसणे किंवा नवीन गोधडी देखील बनवू शकतो. त्याच पद्धतीनं प्लास्टिकच्या ज्या बाटल्या असतात किंवा कॅन असतात त्यांचा आपण आपल्या बागकामासाठी देखील वापर करू शकतो. यानंतर पुढील मुद्दा पाहूया, तो म्हणजे रिसायकल म्हणजे कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण. आता पुनर्चक्रीकरण हे टाकाऊ वस्तूंपासून नवीन वस्तू किंवा इतर वस्तू म्हणजे इतर उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया आहे. आणि पुनर्चक्रीकरण हा म्हणजे रिसायकलिंग हा कचरा कमी करण्याचा एक मान्यताप्राप्त प्रकार आहे की यामध्ये कचरा वेगळा करणे, त्याचे संकलन करणे व त्यापासून नवीन उत्पादन करून त्याचे प्रभावीपणे विपणन म्हणजे त्याची विक्री करणे यांचा समावेश होत असतो. यामध्ये अशा सामग्रीचा वापर होतो जी अन्यथा टाकून दिली जाते. आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन योजनेचा हा मूलभूत भाग आहे की ज्यामुळे कचऱ्याचा बराचसा भाग हा लँडफिल म्हणजे जमिनीत दफन करण्यापासून किंवा त्याचे ज्वलन करण्याच्या सुविधेत जाण्यापासून वाचतो. आणि कचरा व त्याचे वर्गीकरण त्याच्या उगमस्थानीच वेगळे केले तरच कचऱ्याचा पुनर्चक्रीकरण प्रक्रिया शक्य आहे. मग आता यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये कागद पुनर्चक्रीकरण प्रक्रिया दाखवलेली आहे. त्याच पद्धतीने प्लास्टिक, काच, धातू यांच्या पुनर्चक्रीकरणाच्या प्रक्रिया दाखवलेल्या आहेत की टाकाऊपासून टिकाऊ हे प्रक्रियेतून कसे साध्य करावे त्याचे उदाहरण दाखल इथे दिलेले आहे. आणि यापासून नवीन वस्तू देखील कशा तयार केलेल्या आहेत हे सुद्धा त्यामध्ये दाखवून दिले गेलेले आहे. हे झाले कागद, काच, प्लास्टिक, धातू यांच्या पुनर्चक्रीकरणाविषयी. पण सेंद्रिय कचऱ्याचे देखील पुनर्चक्रीकरण अतिशय सोप्या पद्धतीने केले जाऊ शकते. ते म्हणजे कंपोस्टिंग म्हणजेच ऑक्सिजनच्या उपस्थित ओल्या सेंद्रिय संयुगाचे किंवा पदार्थांचे जैविक विघटन करणे यालाच आपण कंपोस्टिंग असं म्हणतो. यामुळे स्वयंपाकघरातील कचरा जो असतो तो खतामध्ये रूपांतरित केला जातो आणि याचा शेतीला अतिशय फायदा म्हणजे किंवा बागकामाला देखील त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा अशा या कचरा कंपोस्टिंगची प्रक्रिया आपल्या पुस्तकामध्ये तक्ता क्रमांक 2.7 मध्ये दिलेली आहे. यामध्ये प्रथम कचरा वेगळा केला जातो की ज्याच्यामध्ये 2 कंटेनर करायला सांगितलेले आहेत की यामध्ये स्वयंपाकघरातील कचरा असणारे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये वाळलेले पानांसारखे कोरडे सेंद्रिय पदार्थ, भुस्सा, वर्तमानपत्र यांचे भाग किंवा पॅकेजिंग साहित्य इत्यादींचा समावेश असणार आहे. तर आता कचरा तर वेगळा केला पण त्यासाठी आपल्याला कंपोस्टिंगसाठी जागा तर ठरवली पाहिजे. तर यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघर, बाल्कनी, टेरेस किंवा छप्पर यांचा समावेश होत असतो. मग यानंतर आपण कंपोस्टिंगची बिन तयार करणार आहोत की ती बिन तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण बादली सामान्य डस्टबिन किंवा कुंडी घेऊ शकतो आणि त्या कुंडीला किंवा डस्टबिनला 4-5 छिद्र पाडू शकतो की जेणेकरून त्यातील हवा ही जी आहे ती खेळती राहील आणि कोणतीही गळती टाळण्यासाठी म्हणजे त्यातून आता आपण पाणी वगैरे त्याच्यात टाकणार आहे तर त्याची गळती टाळण्यासाठी आपण त्याच्या खाली एक वर्तमानपत्र किंवा ट्रे देखील ठेवू शकतो. मग यानंतर काय होणार आहे, आता कचरा टाकून डस्टबिन तयार करून झाला किंवा जागा ठरलेली आणि कचरासुद्धा वेगळा करून झालेला आहे. मग आता कंपोस्टिंगची प्रक्रिया सुरू करायची आहे की याच्यामध्ये आपल्याला आता ती सुरू झालेली आहे प्रक्रिया. मग ती प्रक्रिया सुरू असताना त्याच्यामध्ये ओलाव्याचा समतोल राखणं फार महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये ड्रायनेस येऊ न देणं गरजेचं आहे. मग डब्यात सेंद्रिय, कोरडा व ओल्या कचऱ्याचे एकावर एक थर बनवून ही प्रक्रिया वेगवान करण्यासाठी बाजारात मिळणारे कंपोस्टचे विरजण टाकून आपण ही प्रक्रिया वेगाने घडवून आणू शकतो. त्याच पद्धतीने कंपोस्ट बिनची निगा राखणं देखील यामध्ये महत्त्वाचे आहे कारण कचऱ्याचा असमतोल झाल्यामुळे तिथे दुर्गंधी निर्माण येऊ शकते. यासाठी वाळलेली पाने किंवा वर्तमानपत्रे यांचे प्रमाण या ठिकाणी आपण वाढवून ही प्रक्रिया जी आहे ती टाळू शकतो. त्याच पद्धतीनं आपण कंपोस्ट बिनची छिद्रे देखील वाढवू शकतो आणि ते जर खूप कोरडे झालेले असेल तर त्यावर पाणी शिंपडू देखील शकतो. आणि दर 5 दिवसानंतर वायुविजनासाठी म्हणजे एरेशनसाठी कचरा वरून खाली देखील आपण यामध्ये करू शकतो. म्हणजे कचरा वर खाली केल्यामुळे त्याची निगा देखील व्यवस्थित राखली जाऊ शकते. त्याच पद्धतीने आपण वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ खत निर्मिती देखील करू शकतो की यामध्ये पुस्तकामध्ये देखील एक चित्र दाखवलेलं आहे की त्यामध्ये आपण गांडूळ खत निर्मिती कशा पद्धतीने करू शकतो. तर यामध्ये आपण सुरुवातीला तळामध्ये विटांचे तुकडे, त्याचवरती
त्याच्यावरती जाड वाळू, त्यानंतर गांडुळांच्या विविध प्रजाती आहेत त्या सोडून त्याच्यावरती आपण शेण, सुकी पाने, स्वयंपाकघरातील कचरा या पद्धतीने आपण त्याची निर्मिती करू शकतो. मग अशा या वर्मी कंपोस्टिंगसाठी गांडुळांच्या वेगवेगळ्या जाती या ठिकाणी वापरण्यात येऊ शकतात, जसे की योसेनिया, फोइटिडा, त्याच पद्धतीने फेरिटिमा इलॉंगेटा या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या गांडुळांच्या प्रजाती आहेत. कारण गांडुळाची विष्ठा कंपोस्टला पोषक तत्वांनी समृद्ध अशी करत असते. यानंतर पुढील मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे कचऱ्यापासून पुनर्प्राप्ती. तर ह्या टाकाऊ कचऱ्यापासून आपण पुन्हा रिकवर कसं होऊ ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर या कचऱ्यापासून आपण ऊर्जा निर्मिती देखील करू शकतो, की याच्यामध्ये आपण अनएरोबिक डायजेशन म्हणजेच विना ऑक्सिजन विघटन ही प्रक्रिया आजमावून आपण कचऱ्यापासून ऊर्जा मिळवू शकतो आणि त्याचे फायदे देखील आपल्याला खूप आहेत. जसे की बायोगॅस, की ह्या पद्धतीमध्ये ऑक्सिजनशिवाय कचऱ्याचे विघटन होते आणि बायोगॅस तयार होतो आणि बायोगॅसच्या तळातील गाळ हा खत म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. यानंतर पुढील प्रकार आहे तो म्हणजे रिफ्यूज डिराइव्ड फ्युएल. म्हणजे यामध्ये जेव्हा घनकचऱ्यात ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात तेव्हा ते इंधन म्हणून वापरता येऊ शकतात. की ज्या कचऱ्यात कागद, प्लास्टिक, चमडे इत्यादी असते तो कचरा RDF बनवण्यासाठी उपयुक्त असतो आणि शेतातील कचरा जो आहे तो कांडी कोळसा तयार करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. यानंतर पुढील पद्धत जी आहे ती म्हणजे इन्सिनरेशन, की यामध्ये जो आहे तो कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचाच एक भाग आहे, की ज्यामध्ये कचऱ्याचे उच्च तापमानाला ज्वलन होते आणि या प्रणालीमध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण केली जाते आणि ही ऊर्जा वापरून वीज निर्मिती देखील केली जाऊ शकते. आणि याच्यामध्ये एक तोटा असा आहे की यामध्ये जर प्रभावी प्रदूषण नियंत्रण उपाययोजना जर नसेल तर इन्सिनरेशन प्रक्रियेत विविध प्रकारची प्रदूषके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यामध्ये महत्त्वाचा भाग जो असणार आहे तो प्रभावी प्रदूषण नियंत्रणाचा असणार आहे. यानंतर पुढील जो आहे तो म्हणजे लँडफिल, की यामध्ये जेव्हा 4R तत्वे पाळल्यानंतर देखील जेव्हा प्रदूषण होते म्हणजे रियूज, रिसायकल आणि रिकवर ही 4 तत्वे पाळल्यानंतर देखील जो कचरा उरतो तो आपण लँडफिल या प्रक्रियेद्वारे जमिनीमध्ये दडपला जातो आणि ही एक अभियांत्रिकी सुविधा आहे की ज्यामध्ये महानगरपालिकेच्या द्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट ही लावली जाते. आणि याचा सर्वस्वी हेतू असा असतो की यामुळे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम कमी करण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. आता आपण घनकचऱ्याचा प्रवास हा कसा आहे याविषयी जाणून घेऊयात. यामध्ये जर सर्वांना चांगले आयुष्य जर व्यतीत करायचे असेल म्हणजे सदृढ आयुष्य जर जगायचं असेल तर आपल्याला कचऱ्याचे जे जीवनचक्र आहे म्हणजे कचरा निर्मितीपासून ते त्याच्या विल्हेवाट लावण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो समजून घेतला पाहिजे, की जेणेकरून याचा पर्यावरणावर, लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम देखील कमी होऊ शकतो. यामध्ये भारतातील कचऱ्याच्या उत्तम व्यवस्थापनासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाद्वारे दिलेले नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम 2000 हे मुख्य मार्गदर्शक स्रोत आहेत. तसेच 2016 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियमात देखील सुधारणा केलेली आहे. यामधील ठळक वैशिष्ट्ये म्हणजे कोणत्याही व्यक्तीने कचरा रस्त्यावर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी किंवा बाहेरील परिसरात टाकू नये, जाळू नये किंवा पुरू नये. त्याच पद्धतीनं कचरा उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीने कचरा गोळा करणाऱ्याला शुल्क द्यावे आणि कचरा वर्गीकरण न केल्यास व घाण केल्यास जागेवर दंड द्यावा लागेल. त्याच पद्धतीनं जे व्यावसायिक आहेत किंवा पथविक्रेते आहेत यांना देखील एक नियमावली तयार केलेली आहे की ज्यामध्ये खाद्याचा कचरा आणि इतर जो कचरा आहे की ज्याच्यामध्ये बशा, कप हे यांचा समावेश होतो त्यांना वेगवेगळ्या रीतीने स्टोअर करून त्याचा उपयोग जो आहे तो खत निर्मितीसाठी करावा किंवा त्यांना जे आहे ते घंटागाडी किंवा कचऱ्याच्या गाड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या टाकण्यात यावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित जी माहिती आहे ते आपल्या पुस्तकामध्ये एक वेबसाईट दिलेली आहे की ज्यामध्ये आपण प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन किंवा बांधकाम, इतर पाडकाम कचरा व्यवस्थापन किंवा जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकतो त्यासाठी ती वेबसाईट दिलेली आहे उपक्रम 6 अंतर्गत. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये प्लास्टिकवरील बंदी जी आहे ती 23 मार्च 2018 पासून केलेली आहे. म्हणजे बंदी आधीच झाली होती पण त्याची अंमलबजावणी जी आहे ती 23 मार्च 2018 पासून सुरू झालेली आहे. यामध्ये शहरी व ग्रामीण नागरी संस्था, जिल्हाधिकारी, वन अधिकारी
पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना बंदीची अंमलबजावणी करण्यास व कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. या बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल दंड 5,000 रुपये हे प्रथम गुन्ह्यासाठी आहे, तर 10,000 रुपये रक्कम ही दुसऱ्यांदा जर त्या व्यक्तीनं तोच गुन्हा केला तर त्यासाठी ही रक्कम आहे. आणि तिसऱ्या वेळी जर त्या व्यक्तीनं जर पुन्हा तोच गुन्हा केला तर त्यासाठी 25,000 रुपये दंड आणि त्यापुढेपासून 3 महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो. तर अशा पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन या प्रक्रियेविषयी आपण माहिती पाहिलेली आहे की ज्याच्यामध्ये ही सर्वस्वी मानवनिर्मित समस्या आहे आणि त्याच्यामध्ये मानवाने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे करणाराही तोच आणि सुधारणाराही तोच आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपले पर्यावरणीय प्रदूषण या पाठाचा समारोप केलेला आहे. तर पुढील तासाला आपण आपले तिसरे प्रकरण शाश्वत विकास हे पाहणार आहोत. धन्यवाद.